नमस्कार अंगणवाडीताई. आज शेवटी शासन निर्णय जाहीरच झाला. काय आहे तो शासन निर्णय बघा बरं. राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. तर आता आपल्या अंगणवाडीमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी नवीन अभ्यासक्रम आलेला आहे. त्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला त्यांना शिकवायचे आहे. काय आहे हा शासन निर्णय, चला बघूया आपण. इथं महाराष्ट्र शासनाचे नाव देण्यात आलेले आहेत, संदर्भ देण्यात आलेले आहेत, प्रस्तावना देण्यात आलेली आहे. काय प्रस्तावना? शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत गठीत राज्यस्तरीय शुक्राणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2024, पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यांना मान्यता प्रदान केलेली आहे. त्यास अनुसरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 8 येथील दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक 2 मधील नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी या शीर्षकाखालील पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे. आता नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ही तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. आपण याच्यावर काही टाईम वेस्ट करूया नाही आहे, तुम्ही बघून घेऊ शकतात. 25-26 पासून इयत्ता पहिली आहे, हे सर्व दाखवण्यात आलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपला जो बालवाटिका आहे, बालवाटिका 1, 2, 3 राबवण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे. बघू शकतात तुम्ही. खाली जाऊया आपण. जो मेन शासन निर्णय आहे तो आपण वाचून दाखवूया आपल्या सर्व अंगणवाडी ताईंना. बघा, इथून शासन निर्णय आपला सुरू होतो की या शासन निर्णय म्हणजे GR मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे. महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रमावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता शैक्षणिक वर्ष 25-26 पासून राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 व आधारशिला बालवाटिका 3. बघा, नाव लक्षात असू द्या. काय नाव दाखवण्यात आलेलं आहे त्यांनी आपल्याला, बघा बघू शकतात तुम्ही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे वय वर्ष 3 असेल तर आधारशिला बालवाटिका, वय वर्ष 4 असेल तर आधारशिला बालवाटिका 2 आणि वय वर्ष 5 असेल तर आधारशिला बालवाटिका 3. अशा प्रकारचे नाव दाखवण्यात आलेले आहे. तुम्ही लक्षात घेऊ शकतात किंवा अंडरलाईन करू शकतात की आता आपल्या अंगणवाडीचे नाव काय असणार आहे. जसं आपलं इंग्लिश मीडियममध्ये असते KG1, KG2, नर्सरी या टाईपचं असते, तसं आता काय देण्यात आलेलं आहे. 3 वर्ष असेल तर आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका 3. अशा प्रकारची नावं त्यांना देण्यात आलेली आहे सन 2025 पासून. याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व अनुषंगित साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे अजून एक प्रशिक्षण तुमच्या मागे लागलेलं आहे. या अभ्यासक्रम अंमलबजावणीचं हे प्रशिक्षण असणार आहे. तुमचे ज्या सुपरवायझर असतील त्यांनासुद्धा आहे आणि तुम्हालासुद्धा असणार आहे. अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य, कृतीपुस्तिका, समग्र प्रगती पुस्तिका, अन्य पूरक अध्ययन साहित्य इत्यादी स्थानिक स्तरावर संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येईल. या साहित्याच्या उपयोगिता व परिणामकारकतेचे मूल्यमापन सदर साहित्य 1 वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल. याबाबतची उचित कारवाई संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल. त्यानुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील कार्यदिशा ठरवण्यात येईल. तिसरा मुद्दा काय आहे बघा बरं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदीनुसार इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्या अवस्थेतील संगोपन व शिक्षण या संदर्भात 6 महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता 12वीपेक्षा कमी अर्हता धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नावावर देण्यात येईल. याकरिता अंगणवाडी सेविकांचा आवश्यक तपशील महिला व बाल विकासाने
बालविकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना तातडीने उपलब्ध करून देण्याची या कामी आवश्यक ते सहकार्य करावे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि ज्या 12वीपेक्षा कमी असतील त्यांच्यासाठी 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम देण्यात येणार आहेत, जे आपल्या अंगणवाडी ताई आहेत त्यांच्यासाठी. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला तरी असं वाटते की आपण जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ऑनलाईन त्या संदर्भामध्येच हे प्रशिक्षण असू शकते. अंगणवाडीतील वयोगट 3 ते 6 वर्ष बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यायचे असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वयाने महिला व बाल विकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येईल. म्हणजे तुमच्यावर अजून एक प्रशिक्षणाचा भार आलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भात 9 येथील दिनांक 23 एप्रिल 2025 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांची जिओ टॅगिंग करण्यात आलेली आहे. हे आपल्याला सुद्धा सर्व अंगणवाड्यांची जिओ टॅगिंग करायची आहे. या संदर्भात नवीन शैक्षणिक GR येणारच आहे. पुढे बघा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्रमांक 6 येथील दिनांक 14/3/24 रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद शाळांमध्ये रिकाम्या अतिरिक्त खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आली आहे. त्यानुसार अनुसरून जिल्हा परिषद शाळांमध्ये रिकाम्या अतिरिक्त खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतर करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल. म्हणजे तुमच्या गावामध्ये जर एकपेक्षा जास्त जर अंगणवाड्या असतील तर त्या अंगणवाड्या सर्व शाळेच्या परिसरात येतील. म्हणजे ज्या शाळेच्या रिकाम्या खोल्या आहेत त्याच्यामुळे हे अंगणवाड्या येणार आहेत, जेणेकरून तुमचा वयवर्ष 3, 4, 5 हा शाळेला जोडला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरवण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे जादुई पिटारा, जादुई पिटारा इत्यादी साहित्यांचा बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना वेळोवेळी उद्बोधन करावे. याकरिता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. हे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. 8 तुम्हाला मुलांना शिकवायचे सुद्धा आहे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत तुमच्या मागे जी बाकीची कामं आहेत ती सुद्धा करायची आहे. म्हणून लक्षात द्या, एवढ्या कमी पगारामध्ये एवढी सारी कामं आपल्याकडून करून घेण्यात येत आहेत, तर आपण आपल्या युनियनद्वारे आवाज उठवावा असं माझं म्हणणं आहे. कारण की एवढ्या कमी मानधनामध्ये एवढं सारं काम शक्य होणार नाही. त्यानंतर 9 मुद्दा बघा, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना द्यावयाचे प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्त्वावर निवडक अंगणवाड्यामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता द्यायचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीनुसार भागवण्यात येईल. अशा प्रकारचा हा GR आहे. हा GR आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की या वर्षीपासून आपल्या अंगणवाडीमध्ये मुलांसाठी वयवर्ष 3, 4, 5 साठी अभ्यासक्रम अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तुमच्या मागे असलेला कामाचा बोज प्लस हे काम आपल्या मागे खूप जिगरीचं काम आलेलं आहे. कारण की एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं सारं आपण करू शकत नाही, आपण वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्या युनियनद्वारे आपण याबद्दल आवाज उठवावा, जेणेकरून तुमच्या मानधनामध्ये अजून वाढ होईल. हा मुद्दा क्रमांक 8 लक्षात घ्या. आणि आता आपला जो वयवर्ष 3, 4 आणि 5 कोणत्या नावाने ओळखल्या जाईल हे आपण बघू शकतात. काय आहे? आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका 3 अशा प्रकारची नावं आपल्या अंगणवाडीच्या वर्षाला देण्यात आलेली आहे. म्हणजे 1ली, 2री, 3री असे पुढचं जसं असते तसं आता काय देण्यात आलेलं आहे आपल्याला? आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका 3. तर या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपल्याला वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका की काय असेल कसं असेल. या संदर्भातील सर्व पूरक साहित्य आपल्याला शालेय शिक्षण विभागामार्फत पुरवले जाणार आहेत.
आपलं प्रशिक्षण होईल त्यानंतरच आपल्याला ते अभ्यासक्रम शिकवायचा आहे. अशाच प्रकारचे मी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. जे नवीन बातम्या असतील, न्यूज असतील, मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या इतर अंगणवाडी ताईंना शेअर करत चला. आणि आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये जरूर विचारा, जेणेकरून मी आपल्यापर्यंत त्याची उत्तरे देऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करत चला. धन्यवाद.